नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या संत परंपरेतल्या एका अगदी महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, श्री गजानन महाराज. हो, शेगावचे श्री गजानन महाराज. आपल्याकडे जी काही माहिती आहे म्हणजे काही लेख, नोंदी आणि अर्थातच श्री गजानन विजय हा ग्रंथ. दासगणू महाराजांनी लिहिलेला. बरोबर. त्यातून महाराजांच्या जीवनाचे पैलू, त्यांची शिकवण आणि ज्या अद्भुत कथा सांगितल्या जातात त्यामागचा नेमका अर्थ काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच. सुरुवातच त्यांच्या आगमनापासून होते, जी खूप गूढ आहे. हो ना. म्हणजे 23 फेब्रुवारी 1878ला ते शेगावमध्ये पहिल्यांदा दिसले. पण त्यांचं आधीचं काहीच माहीत नाही. काहीच नाही. मूळ गाव, आई वडील, कुळ, काही नाही. आणि ही जी अज्ञात पार्श्वभूमी आहे ना, तीच त्यांच्या संतत्वाला एक वेगळं म्हणजे गूढतेचं वलय देते. खरे, लोकांच्या मनात एकदम कुतूहल निर्माण झालं असणार. आणि श्रद्धा सुद्धा. एक पूर्ण वाढलेला तेजस्वी तरुण योगी अचानक प्रकटतो. सुरुवातीला त्यांचं वागणं पण थोडं वेगळं होतं म्हणतात, विरक्त, अवलियासारखं. हो, अगदी. ते स्वतःतच रमलेले असायचे. पण त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, नजरेतून लोकांना त्यांच्यातल्या असामान्यत्वाची जाणीव व्हायला लागली. मग लोकांना त्यांच्या शक्तीची, ज्ञानाची कल्पना कशी आली? लगेच चमत्कार वगैरे झाले की? चमत्कार हा भाग आहेच, पण त्याआधी त्यांचं नुसतं असणंच प्रभावी होतं. कमी बोलणं, पण नेमकं बोलणं, लोकांच्या मनातलं ओळखणं, यातून लोक जोडले गेले. श्री गजानन विजयमध्ये असे प्रसंग आहेत ना? हो, भरपूर आहेत, जे त्यांच्या सहज ज्ञानाची आणि एक वेगळ्याच सामर्थ्याची कल्पना देतात. आणि त्यांची शिकवण, ती तर आपण बघितली तर खूप साधी वाटते. भक्ती करा, श्रद्धा ठेवा. हो, मोह, अहंकार सोडा, नामस्मरण करा, सेवा करा, चांगलं वागा. हे तर अनेक संत सांगतात. मग गजानन महाराजांच्या शिकवणीचं वेगळेपण कशात होतं? वेगळेपण होतं ते त्यांच्या जगण्यात. ते फक्त उपदेश नव्हते, त्यांनी स्वतः ते सगळं जगून दाखवलं. अत्यंत साधं, निरीच्छ आयुष्य. वरचा त्यांचा भर पण याचसाठी, सतत ईश्वरी सान्निध्यात, त्या जाणीवेत राहणं. बरं. आणि मग याच पार्श्वभूमीवर येतात त्या चमत्कारांच्या कथा. पाण्यावर चालणं किंवा दुष्काळात पाऊस पाडणं, या कथा खूप प्रसिद्ध आहेत. हो, आहेत. पण या कथांकडे फक्त अद्भुत घटना म्हणून बघण्यापेक्षा त्यातून काय संदेश मिळतो हे महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, कोरड्या विहिरीला पाणी आणणं किंवा आगीवर नियंत्रण मिळवणं, यातून काय दिसतं? तर निसर्गाशी त्यांची एकरूपता आणि भक्तांच्या हाकेला धावून जाण्याची त्यांची तळमळ. म्हणजे ही त्यांची योगसिद्धी म्हणायची. हो, योगाभ्यासातून प्राप्त झालेलं सामर्थ्य असं म्हणता येईल. आणि तेही केवळ स्वतःसाठी नाही, तर लोकांच्या कल्याणासाठी वापरलेलं. आणखी एक प्रकारच्या कथा खूप ऐकायला मिळतात. भक्तांवर आलेलं संकट म्हणजे विषबाधा किंवा आजारपण दूर करणं. बरोबर. जानकीराम सोनाऱ्याची कथा आहे किंवा इतरही रोग बरे केल्याचे प्रसंग आहेत. या कथांमधून श्रद्धेचं सामर्थ्य दिसतं. म्हणजे विश्वास ठेवला तर कठीण परिस्थितीतही मार्ग निघू शकतो. अगदी. संत कृपा आणि दृढ विश्वास असेल तर संकट दूर होतात. हा विश्वास, हा दिलासा त्या कथा देतात. विशेषतः त्या काळात जिथे वैद्यकीय मदत आजच्यासारखी नव्हती. बरोबर. लोकांना हा खूप मोठा आधार होता. महाराजांनी 8 सप्टेंबर 1910ला समाधी घेतली, शेगावमध्येच. बरोबर. पण त्यांची गोष्ट तिथे थांबली नाही. नाही, अजिबात नाही. आज शेगाव किती मोठं तीर्थक्षेत्र झालं आहे. श्री गजानन महाराज संस्थान. हो, प्रचंड मोठं कार्य चालतं तिथे. अगदी. फक्त मंदिर नाही येते. शिक्षण, आरोग्यसेवा, अन्नदान, कितीतरी सामाजिक कामं आज त्या नावाने सुरू आहेत. म्हणजे महाराजांचा प्रभाव फक्त मूर्तीपुरता किंवा ग्रंथापुरता मर्यादित नाही राहिला. नाही, तो आजही त्यांच्या भक्तांच्या श्रद्धेतून, त्या सेवा कार्यातून आणि तो गणगणगणात बोतेचा जो गजर होतो ना, त्यातून जिवंत आहे. ती ऊर्जा आजही जाणवते. खरे आहे. तर थोडक्यात सांगायचं तर श्री गजानन महाराज म्हणजे एक गूढ सुरुवात, अत्यंत साधी पण खूप खोलवर परिणाम करणारी शिकवण, लोकांना श्रद्धेचं बळ देणारे काही अद्भुत अनुभव आणि आजही लाखो लोकांच्या मनात जिवंत असलेला प्रचंड प्रभाव. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून त्यांच्या कार्याची आणि विचारांची ही काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. आणि जाता जाता एक विचार येतो मनात की श्रद्धा आणि चमत्कार यांचं नातं काय असावं. म्हणजे व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रवासात केवळ श्रद्धा महत्वाची असते की तिच्यासोबत जोडलेल्या या चमत्कारांच्या कथाही तितक्याच महत्वाच्या ठरतात? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या कथा एखाद्याच्या श्रद्धेला कशा प्रकारे दिशा देतात, तिला बळ देतात, की कधीकधी मूळ तत्वांकडून लक्ष विचलितही करतात, यावर प्रत्येकाने थोडं विचार करायला हरकत नाही.